भरपूर पाणी पडतं तिथं पाण्याची किंमत फारशी राहत नाही. तिथं फार पाऊस पडत नाहीये. आमच्याकडे अवेरेज रेनफॉल मराठवाड्याचा 22 ते 25 इंच त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. ऍश्युअर्ड रेनफॉल नाही आहे आमच्याकडे. विदर्भामधल्या सगळ्या तालुक्यामध्ये ऍश्युअर्ड रेनफॉल आहे, परंतु आपल्या मराठवाड्यामध्ये ऍश्युअर्ड ज्याला म्हणून असणारे त्यामुळे डीपीएपी डाऊट प्रोन अशा प्रकारचे तालुके या मराठवाड्यामध्ये सर्वात अधिक आहेत. ह्या नैसर्गिक सुद्धा जो असमतोल आमच्याकडे लादला गेलेला आहे, निसर्गही आपल्यावर नाराज आहे. निसर्गाने सुद्धा मराठवाड्याच्याकडं पाणी कमी, पाऊस कमी, ऊन भरपूर अशा सगळ्या पॉर्ट्स मध्ये आम्ही काम इथं करतोय. त्यामुळं मराठवाड्याचा होणारा विकास आणि इतर प्रगत भागाचा होणारा विकास याची खरं म्हणजे तुलना फारशी करता येत नाही. त्यामुळे पाऊस आपल्याला असतो आहे, शेवटी जे काही पाणी आमच्या वाट्यात आलं नाही ते पाणी अडवलं पाहिजे. अर्धवट धरणं आम्ही पूर्ण केली पाहिजेत. या कामाकडे आम्ही विशेष लक्ष पुरवलं आणि मग आमच्याकडे गोदावरी बेसिन आहे, मांजरा बेसिन आहे. या दोन्ही नद्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॅरेजेस, जे पाणी पावसाचं जे वाहून जाणार, जे वाहून खाली आंध्रामध्ये जाईल किंवा कर्नाटकामध्ये जाईल, ते पाणी जे पावसाचं वाहून जाणारं पाणी सुद्धा आपल्याला अडवता आलं पाहिजे म्हणून बॅरेजेसची कल्पना आम्ही मांडली. आणि मला साधारण आनंद वाटतो की गोदावरी नदीच्या पात्रामध्ये साधारणपणे पैठणपासून म्हणजे औरंगाबाद पासून ते नांदेडच्या बॉर्डर पर्यंत 400 ते 450 किलोमीटर नदीच्या पात्रामधलं कायम पाणी थांबलेलं आपल्याला बघायला मिळेल. अशा प्रकारचा विचार आपण या निमित्तानं केलेला आहे आणि त्या दिशेनं पाणी अडवण्याच्या दिशेनं एक मोठा कार्यक्रम आपण घेतलाय. मांजरा नदीच्या पात्राचा तोच कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलाय. तर आमच्याकडे सर्वात मोठं धरण म्हणजे जायकवाडी आणि जायकवाडी केवळ कैलासवासी शंकररावजी चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे ते जायकवाडीचं धरण जे पैठणला आहे ते पण 3 वर्षात एकदा बनतं. मेजर प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतला, पण त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प मराठवाड्यामध्ये नाहीये, एकच जायकवाडीवर. त्याच्यानंतर लिफ्ट रोड विष्णुपुरी असेल किंवा छोटे छोटे धरण, बांद्रा धरण आहे त्याचं आपलं 22 TMC, कोयना 100 TMC आणि आमचं बांद्रा धरण हे केवळ 22 TMC, ते पण 3 वर्षात एकदा बनतं. आम्ही दररोज कलेक्टरला एकच फोन करतोय की बांद्राची परिस्थिती काय. महाराष्ट्रात कुठेही काही पाऊस पडला त्याचा आनंद आहे मुख्यमंत्री म्हणून, परंतु शेवटी आमचं मन अडकलंय ते बांद्रावर. पण आम्ही जिल्हाधिकाऱ्याला विचारत असतो, मग जिल्हाधिकारीचं समाधानकारक उत्तर देत असतात, हळूहळू सुरू झालं एकदम नाही म्हणणे करा ते सांगत नाही. आता फक्त डोक्याच्या वर थोडंसं लाईव्ह स्टॉक आला.